हाय, सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते। आजची स्पेशल अशी रेसिपी आहे ती म्हणजे उपवासासाठी चालणारी ही आषाढी एकादशीसाठी चालते आणि आपण असंही खाऊ शकतो। अशी नारळाची बर्फी किंवा खोबऱ्याची बर्फी आज करायचं विशेष कारण म्हणजे आषाढ महिना चालू झाला की गावाकडे गावदेव केले जातात। गावदेव करताना भरपूर असे नारळ फोडले जातात। मग विचार येतो त्याचं काय बनवायचं, तर असंही म्हटलं उपवास आलेला आहे एकादशी आणि घरात खायलाही छान लागते, त्याच्यामुळे मी खोबऱ्याची बर्फी केलेली आहे। तर म्हटलं आपल्या YouTube फॅमिलीलाही दाखवावी म्हणून मी आज ह्याची रेसिपी टाकते। चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। सगळ्यात पहिलं मी खोबरं काढून खिसून घेतलेलं आहे खिसणीने। ह्या वाटीने मोजून मी खोबरं घेतलेलं आहे। ह्या वाटीने मी मोजून 4 वाट्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे। तर 2 वाट्या मी साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्ती करू शकतो आपल्या चवीनुसार, पण थोडीशी गोड बर्फी आवडते म्हणून मी 2 वाट्या भरून साखर घेतलेली आहे। 4 वाट्या नारळाचा खीस आहे। तर चला तर सगळ्यात पहिलं मी गॅसवरती पातेले ठेवून घेतले आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच तूप टाकून घेणार आहे। आपल्याला तूप अगोदर टाकून घ्यायचे म्हणजे आपल्या नारळाचा खीस जो आहे तो छान असा भाजला जातो। बघा थोडंसं तूप मेल्ट होऊ द्यायचे। तर हे तूप मेल्ट झालंय, ह्याच्यामध्ये मी खोबऱ्याचा खीस टाकून घेते आणि छान असा खीस भाजून घ्यायचा आहे 10 मिनिटं तुपावरती। चला तर गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि तुपावरती खोबरं छान असं भाजून घ्यायचंय। साधारण 4 वाट्या खोबरं आहे तर 10 मिनिटं मला भाजायला लागले। 10 मिनिटं भाजून झालेले आहेत खोबरं। आता ह्याच्यामध्ये मी 2 वाट्या घेतलेली साखर टाकून घेते। साखर टाकून चांगला हलवून घ्यायचे। बघा सगळ्यात पहिलं तर हे खूप घट्ट आहे, आपण पाणी वगैरे ह्याचा कशाचा उपयोग केला नाही, त्याच्यामुळे साखर आणि खोबरं मिक्स होईपर्यंत हलवायला खूप त्रास देतात। तर छान असं हलवून घ्यायचे पटापट मध्ये। बघा नंतर थोडंसं त्याला पाणी सुटतं मग ते त्रास देत नाही। चला तर हे साखर टाकल्यानंतर साधारण एक 10 मिनिटं परत छान असं खोबरं भाजून घ्यायचं आहे साखरे पाकामध्ये। चला तर छान असं भाजतंय बघा, साईडचंही खरडून ह्याच्यामध्ये घ्यायचे म्हणजे ते कडक होत नाही आणि खोबरं छान कंटिन्यू हलवत राहायचं आहे भाजताना, नाहीतर ते खाली पटकन चिकटलं जातं। बघा खोबरं छान असं भाजलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकून घ्यायचंय। दूध म्हणजे मी मलाई टाकलेली आहे दुधावरची आणि थोडंसं दूध टाकते। बघा 1 वाटीभर दूध आणि मलाई मिक्स आहे। जर तुम्हाला खवा किंवा मिल्क पावडर टाकायची असेल तर ह्या स्टेपला तुम्ही तेही टाकू शकता, पण गावरान पद्धतीने गावाकडे बनवते तर अगदीच गावरान पद्धतीने बनवते। बघा दूध टाकलेलं आहे 1 वाटी। आता परत हे छान असं मिश्रण भाजून घ्यायचे। पूर्ण आपलं जे मिश्रण आहे ते पातेल्यापासून बाजूला होत नाही तोपर्यंत छान असं परतत राहायचं आहे हे। चला हे मिश्रण भाजत आलं की ह्याच्यात मी ड्रायफ्रुट्स टाकून घेतलेले आहे कट करून। हे ड्रायफ्रुट्स तुपावरती तळून टाकायचे आहेत म्हणजे खाताना तेही छान असे क्रंची लागतात। जर तुम्हाला तसं आवडत नसेल डायरेक्ट टाकलं तरीही चालेल, पण क्रंचीपणा जर हवा असेल तर थोडंसं अर्धा चम्मच तुपामध्ये ड्रायफ्रुट्स तळून घ्यायच्यात। बघा आपलं छान असं मिश्रण तयार होत आलेलं आहे। पातेल्यापासून मिश्रण पूर्ण बाजूला होतंय, चिकटून राहत नाही। असं मिश्रण होईपर्यंत भाजत राहायचं आहे आपल्याला। आता आपल्याला ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकायची म्हणजे आणखीच आपल्या वड्यांची चव छान लागेल। बघा माझे 4 वाट्या खोबरं आणि 2 वाट्या साखर आहे तर मी पोहे खायचे 2 चम्मच वेलची पूड टाकते। ही पूर्ण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरीही चालेल। ज्यांना आवडते त्यांनी टाका, कारण वेलची पूडमुळे आपल्या वड्यांना टेस्ट खूप छान येते। चला तर आता हे 5 मिनिटं मिक्स करून घेऊया सगळं। पूर्ण माझ्या वड्या तयार व्हायला 30 मिनिटं लागणार आहेत, तर मी 30 मिनिटं छान असं
एकत्र करून हलवून घेतलेला आहे. कंटिन्यू हात चालू ठेवायचा आहे हलवायला, नाहीतर ते पटकन खाली चिकटलं जातं. बघा आपलं बॅटर छान आता तयार झालेलं आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करून देते आणि एका परातीला तूप लावून घेते. बघा छान असं तूप लावून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी मिश्रण टाकून थापून घेते. पूर्ण मी 3 ताट माझे थापून झालेले आहेत तेवढ्या मिश्रणामध्ये. बघा एकदम पातळ असं मी थापून घेतलेलं आहे. चला तर आता एक 5 मिनिटं झाले की ह्याच्या वड्या पाडून घेऊया. जे आहे ते कट करून ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला वड्या अज्जात नंतर उचलता येतात. बघा चम्मचच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने, तुम्ही कशाच्याही साह्याने ह्या बॅटरला शेप देऊ शकता. मी उलताण्याच्या साह्याने आणि चाकूच्या साह्याने देते. एकदम छान असा शेप द्यायचा आहे वड्यांचा. आणि नंतर आपल्याला हे बॅटर थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे. मी चौकोनमध्ये वड्या कट करून घेतलेल्या आहेत. हे वड्या अशाच मी थंड व्हायला ठेवून देते. एक 15 मिनिटात हे छान असं सेट होऊन जातं, म्हणजे आपली वडी तुटत वगैरे नाही, उचलता नाही, खूप छान उचलता येते. चला तर छान अशा ह्या वड्या थंड झाल्यात आणि मस्त सेट पण झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता कलर वगैरे खूप छान आलेला आहे आपल्या मिश्रणाचा, म्हणजे खोबरं वगैरे छान भाजून झालं. आता आपल्याला ह्या वड्या सेट करून घेतलेल्या आहेत तर काढून घ्यायच्या आहेत. बघा मी एका चाकूच्या साह्याने ह्या वड्या अज्जात उचलून दाखवते तुम्हाला. खूप पटकन निघतात. बघू शकता एकदम इझिली वडी आपली बाजूला निघते आणि खाली ताटालाही चिकटून राहत नाही. या अशा पद्धतीने वड्या थापून आणि बनवून घ्यायच्या आहेत. चला तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल आणि माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.